आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या। बघा, आमच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे चित्र काढलेले आहेत। सांग दिया बाळा, कशाबद्दल चित्र काढले आहे तू? आत्मनिर्भर भारत। आत्मनिर्भर भारत। बघा, आत्मनिर्भर भारत म्हणजे काय दिया, सांग बरं? स्वदेशी मालाचा स्वीकार न करता स्वतःच्या देशात तो माल तयार केला जातो, याला आत्मनिर्भर भारत म्हणतात। व्हेरी गुड। बघा, म्हणजे आपल्या देशामध्ये म्हणजे ज्या काही वस्तू आपण इतर देशामधून घेत होतो त्याच वस्तूचं उत्पादन कुठं करणे? आपल्या देशामध्ये। छान। यानंतर बघा, दुसरा माझा विद्यार्थी आवडता वेदांत धुरी। कशावर चित्र काढलं बाळा तू? ऑपरेशन सिंदूर। ऑपरेशन सिंदूर। किती सुंदर चित्र बघा, त्यांची कल्पना माझ्या विद्यार्थ्यांची। हा बाळा, काय आहे ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय, सांग बरं? आपल्या पाकिस्तान मधील अतिरेक्यांनी हमला केला भारताच्या जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा ते फिरायला गेले होते तेव्हा त्यांच्यावर हल्ला केला, म्हणून स्त्रियांचे कुंकू पुसलं गेलं, म्हणून या मिशनला ऑपरेशन सिंदूर म्हणून। म्हणजे याचा बदला घेण्यासाठी आपल्या भारतीय सैनिकांनी काय केलं? त्यावरती त्यांचे अनेक अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले आणि यातूनच हे जे ऑपरेशन राबवलं गेलं त्याला ऑपरेशन सिंदूर असं म्हणतात। खूप छान वेदांत, बेस्ट। बघा, श्रेयश याने कशाबद्दल चित्र काढलंय श्रेयश तू? स्वच्छ भारत। स्वच्छ भारत। बघा, त्याने किती सुंदर चित्र काढलेलं आहे। छान। काय सांगू शकशील बाळा स्वच्छ भारत बद्दल तू? आजूबाजूचा परिसरातला कचरा पेटीमध्ये टाकायचा, म्हणजे इतरत्र टाकायचा नाही, कचरा पेटीतच टाकायचा। बघा, याची कल्पना किती छान आहे। म्हणजे आपला आजूबाजूचा परिसर कसा पाहिजे? स्वच्छ पाहिजे, बरोबर आहे। आणि सर्व कचरा जो आहे, ओला कचरा, सुका कचरा, त्याने काय केला पाहिजे? तो आपण वेगळा करून त्याची विल्हेवाट लावली पाहिजे। छान। चला, आमचा वेदांतने काय काढले बाळा? काय या चित्रामधून स्पष्ट होतं बाळा? हे सर्व आपल्या देशातील सर्व धर्म असलेला आहेत। म्हणजे सर्व धर्म समभाव, बरोबर आहे। अजून काय आपल्या देशामध्ये? सर्व धर्म समभाव असलेला देश म्हणून पण आपला देश ओळखला जातो। छान। बघा, आमचा हा विद्यार्थी गोंडस असा विद्यार्थी गंधर्व याने खूप छान असं चित्र काढले। बाळा, कशावर चित्र काढलंय? झेंडा, आपला तिरंगी झेंडा। बघा, त्यांनी कल्पना म्हणजे हातामध्ये त्याने गोल वर्तुळ काढून त्याच्यामध्ये तीन रंग आपल्या तिरंग्याचे। छान। काय वाटतं तुला आपल्या भारत देशाबद्दल? भारत